आज आपण अचानक लग्नाचे योग पत्रिकेमध्ये कसे असतात ते पाहणार आहोत। पत्रिकेमध्ये 3 प्रकारचे ग्रहस्थिती असतात जातकाचे लग्न अचानक होते। त्यासाठी पहिली स्थिती म्हणजे सप्तम भावाचा स्वामी कुठे आहे ते पाहावे। तो जर प्रथम स्थानात किंवा चतुर्थ स्थानात असावा, ही पहिली स्थिती झाली। दुसरी स्थिती म्हणजे पहिल्या स्थानात व चतुर्थ स्थानामध्ये चर रास असावी। चर रास म्हणजे गतिशील असणाऱ्या राशी। अशा राशी आहेत मेष, कर्क, तुला व मकर। ह्या राशी प्रथमात किंवा चतुर्थात सप्तम भावाच्या स्वामीजवळ असाव्यात। तिसरी ग्रहस्थिती म्हणजे प्रथमावर किंवा चतुर्थावर राहूची दृष्टी असता अचानक लग्नाचे योग येतात। राहू हा अचानक देणारा ग्रह आहे। त्याची 5वी, 7वी व 9वी अशी दृष्टी असते। उदाहरणार्थ पंचम स्थानात राहू आहे तर राहूची 9वी दृष्टी प्रथम स्थानावर पडते। तसेच राहू सप्तम स्थानामध्ये असता 7वी दृष्टी प्रथम स्थानावर पडते। तसेच भाग्यस्थानामध्ये राहू असता प्रथम स्थानावर दृष्टी पडते। म्हणजे राहू 5व्या, 7व्या व 9व्या स्थानात असावा। तसेच राहू 8व्या, 10व्या व 12व्या स्थानामध्ये असता देखील अचानक लग्न ठरते। राहू 8व्या स्थानात असता 9वी दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते। दशमामध्ये राहू असता 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते व 12व्या भावावर असता 5वी दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते व अचानक लग्न ठरते। या तीनही स्थिती पत्रिकेमध्ये असल्यास अचानक लग्न ठरते। म्हणजे पहिली स्थिती सप्तमेश चतुर्थात किंवा लग्नामध्ये असावा। दुसरी स्थिती लग्नात व चतुर्थात मेष, कर्क, तुळ व मकर राशी असाव्यात व तिसरी दृष्टी लग्नावर किंवा चतुर्थ स्थानावर राहूची दृष्टी असावी। हे योग जर पत्रिकेमध्ये असतील तर अशा वेळी व्यक्तीचे लग्न अचानक ठरते।